तर मागच्या पाठामध्ये आपण होतो प्रसार भारती केंद्रापाशी. जय शिवराय मित्रांनो, मी पृथ्वी आणि आता आपण चाललोय मंगळाई देवी मंदिराकडे. पुढे गेल्यावर डावीकडे जाणारी वाट दिसते व तिथे मंगळाई देवी मंदिराकडे असे लिहिलेले आढळते. हा राजवाडा छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बांधला गेला. तारा राणी या किल्ल्यावर वास्तव्यास होत्या, यामुळे या राजवाड्याला तारा राणींचा राजवाडा असे नाव मिळाले. या वाटेच्या शेवटी मंगळाई देवीचे मंदिर लागते. अजिंक्यताराचा इतिहास पाहायचं म्हटलं तर अजिंक्यतारा हा किल्ला 12व्या शतकात शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशाकडे गेला. 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात मानाजीराव साबळे पाटील हे या किल्ल्याचे किल्लेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 1682 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इसवी सन 1699 मध्ये औरंगजेब याने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडाचे किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. 13 एप्रिल 1700च्या पहाटे मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी 2 भुयारे खाणली आणि बत्ती देतात क्षणभरात मंगळाईचा बुरुज आकाशात भिरकवला गेला. आता आपण आलो आहे हेच ते मंगळाई देवीचे मंदिर. या मंदिराच्या समोरच मंगळाई देवीचा बुरुज आहे. या मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. देवीची काळ्या दगडातील मूर्ती शांत आणि तेजस्वी वाटते. आता आपण आलो तो हाच मंगळाईचा बुरुज. या बुरुजावरून आपल्याला संपूर्ण सातारा दिसतो. बुरुज बघून झाल्यावर आता आपण चाललोय घरी. चला बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.